कमरेवर हात ठेवून विटेवर उभा ठाकलेला आपला विठोबा आषाढी आणि कार्तिकी वारीला मोठ्या संख्येनं विठुरायाला भेटायला पंढरपुरात येतात लोक. आषाढी वारीला माळाच्या पालख्या या पंढरपुरात येतात आणि या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हणतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल हे आजवर रहस्यच बनून राहिले. आपला विठुराया म्हणजे नेमका आहे तरी कोणी म्हणतो तो बुद्ध आहे, कोणी म्हणतो तो गवळी, धनगर समाजाचा लोकदैव आहे, कोणी म्हणतो तो मूळचा महाराष्ट्रातलाच नाही तर दक्षिणेकडून आलेला आहे, तर कोणी म्हणता हा जैन धर्मातला भगवान नेहमी नाते, तर आणखी कोणी म्हणत की सगळंच म्हणणं बरोबर आहे. विठ्ठल म्हणजे सगळ्यांचा संगम आहे, एक महासमन्वय. मंडळी, पंढरपूरच्या विठोबाची पाषाणाची 3 फूट 9 इंचाची लोभसवाणी मूर्ती केवळ दगडात कोरलेली नाही. तिच्या मागे अनंत श्रद्धा भावना आणि इतिहास दडलेला आहे. म्हणूनच कित्येक लोकांनी या विठोबावर आपल्या आपल्या पद्धतीनं हक्क सांगितले. पण खरं सांगायचं तर एकच देव वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या रूपात दिसतो. मग प्रश्न असा उरतो, विठ्ठल म्हणजे नेमका कोण? बुद्ध आहे का? नेमणात आहे का? लोकदेव आहे का की श्रीकृष्णाचं रूप आहे? हेच सगळं आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विठोबा नेमका कोणाचा याचा शोध दुर्गा भागवत, डॉक्टर G.A. दलवी, डॉक्टर ढेरे यांच्यासह अनेक अभ्यासकांनी घेतला. विठोबाबद्दल वेगवेगळ्या कथा, दावे आणि मिथक आजही लोकसंस्कृतीत चालतात. बीबीसीनं दिलेल्या रिपोर्टनुसार डॉक्टर अशोक राणा म्हणतात, जुन्या आहेत म्हणून या मिथकांना फक्त भाकड कथा म्हणून बाजूला काढता येणार नाही. या कथांमधून इतिहासाचे बरेच धागे सापडतात आणि लोकसंस्कृती समजून घेता येते. संशोधक आणि लोकसंस्कृतीचे जाणकार रामची ढेरे यांनी त्यांच्या श्री विठ्ठल एक्स महासमन्वय या पुस्तकात असं सांगितलंय की एखाद्या देवतेचा इतिहास समजून घ्यायचा म्हणजे त्या देवतेवर श्रद्धा ठेवणाऱ्या समाजाचा इतिहासच समजून घेणं होय. या सगळ्यांचा अभ्यास करून विठोबाच्या मूळ ओळखीचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केला. या पंढरगेवरूनच पांडुरंग पंढरी पंढरपूर अशी नाव तयार झाली. ढेरे म्हणतात की पांडुरंग हे नाव देवाचं नसून त्या ठिकाणाचं नाव आहे. जसं काशी विश्वनाथ म्हणजे काशीमधला देव, तसंच पांडुरंग विठ्ठल म्हणजे पांडुरंग नावाच्या जागेचा देव. विठ्ठल या नावाचा नेमका अर्थ आजही स्पष्ट नाही, म्हणून त्यावर आधार देण्यासाठी पुंडलिक आणि वीट ही कथा तयार झाली असावी. पुढे पांडुरंग हेच नाव देवासाठी वापरलं जाऊ लागलो. खरं तर विठ्ठल नावाचं कोड अजूनही सुटलेलं नाही. विठ्ठल या नावाचा नेमका अर्थ काय यावर आजपर्यंत सगळ्यांनी एकमेत केलेली व्याख्या मिळाली नाही. पण अनेक अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. विका राजवाडे म्हणतात की विठ्ठल हा शब्द विठ्ठल या शब्दातून आला असावा, ज्याचा अर्थ आहे दूर जंगलातली जागा म्हणजे विठोबा म्हणजे रानात राहणारा देव. तर डॉक्टर रामकृष्ण भांडारकर यांचं म्हणणं आहे की विष्णू या शब्दाच कानडी भाषेत अपभ्रष्ट रूप विट्टी झालं आणि त्यावरून विठ्ठल हे नाव तयार झालं. म्हणजेच विठोबाच्या नावाचा नेमका अर्थ काय याबाबत अजूनही ठाम उत्तर नाही. पण त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. आता पुढचा प्रश्न की विठोबा नक्की आला कुठून? अनेक अभ्यासक असं म्हणतात की विठोबा हा महाराष्ट्रात जन्मलेला देव नसून तो कर्नाटक किंवा दक्षिणेकडून इथे आला असावा. इरावती कर्वे म्हणतात की विठोबा आपला आराध्य दैवत असलं तर तो कुणाचंच कुलदैवत नाही. अगदी विठोबाची पूजा करणारे बडवे, डिंगरे, दिवटे, बेणारे हे सेवेकरी सुद्धा त्याला आपलं कुलदैवत मानत नाही. त्यामुळे तो इथल्या मूळ लोकांचा देव नसावा असं त्यांचं मत आहे. पंढरपूर हे ठिकाण महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर आहे. विठोबाची सेवा करणारे बरेच लोक कर्नाटकातीलच आहे. त्यांच्या कुलदेवताही तिकडच्याच आहेत. ते बघून असं वाटतं की विठोबा हा देव मूळचा दक्षिण भारतातील असावा. काही लोक तर म्हणतात की तिरुपतीचा श्री व्यंकटेश आणि पंढरपूरचा श्री विठ्ठल हे कधी काळी एकच असावेत, फक्त नंतर वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने पूजले.
शिवाय डॉक्टर अशोक राणा आपल्या दैवतांची सत्यकथा या पुस्तकात सत्यकथा या पुस्तकात सांगतात की दक्षिणेकडील काही राजांची नाव विठोबाशी साधर्म दर्शवतात. उदाहरणार्थ, उत्तर कर्नाटकातील द्वितीय पुलकेशीच्या लहान भावाचं नाव बिट्ट किंवा बिटरस होतं. अशाच नावाचे राजे होयसर वंशात सुद्धा होते. डॉक्टर राघव भांडारकर यांनी दाखवून दिले की कानडी भाषेत विष्णू या शब्दाचे रूप बिट्टी असं होतं. त्यावरूनच विठ्ठल हे नाव तयार झालं असावं, असं राजपुरोहित यांनी व्याकरण ग्रंथ शब्दमणी दर्पणच्या 32व्या सूत्रावरून सिद्ध केले. या सगळ्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की विठोबा हा देव मूळचा दक्षिण भारतातील, विशेषतः कर्नाटकचा असावा. इतकंच नाही तर विठ्ठल आणि व्यंकटेश या दोन देवांमध्ये अनेक गोष्टी साम्य आहे. त्यामुळे काही अभ्यासक असंही मानतात की एकेकाळी हे एकच देव असावेत, जे नंतर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी पूजले जाऊ लागले. विठोबा आणि श्री व्यंकटेश हे दोघेही कृष्णाचे रूप मानले जाऊ लागले. पण त्यांचा पुराणांमधील प्रसिद्ध विष्णू अवताराशी थेट संबंध नाही. तरीही भक्तीच्या श्रद्धेमुळे दोघेही विष्णू स्वरूप मानले जातात. विठोबा म्हणजे बाळकृष्ण तर व्यंकटेश बालाजी या नावानं ओळखला जातो. दोघांची पत्नीही एकसारखीच रुसलेली दाखवली जाते. विठोबाची पत्नी रुक्मिणी दिंडीर वनात राधेच्या मत्सरानं रुसलेली, तर व्यंकटेशाची पत्नीही नाराज होऊन वेगळी राहते. दोघेही देव मौन असतात आणि त्यांच्या हातात कोणतेही शस्त्र नसतं. हेही त्यांच्यातली एक महत्वाचं साम्य. या सर्व साम्यांवर आधारित एक सुंदर निष्कर्ष डॉक्टर रानची ढेरे यांनी मांडलाय. ते म्हणतात की हे दोघेही देव वेगवेगळ्या नावानं, वेगवेगळ्या रूपानं, वेगवेगळ्या ठिकाणी पूजले जात असले तरी ते मूळतः एकच लोकव असावेत, जे वेगवेगळ्या भागात वेगळ्या पद्धतीनं विकसित झाले. या पार्श्वभूमीवर एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. विठोबा राधेवरून रुसलेल्या रुक्मिणीला शोधायला दिंडीरवाणात म्हणजेच आपल्या पंढरपुरात आला. ही कथा विठोबाच्या लोककथांमध्ये खूप महत्वाची मानली जाते आणि त्यातूनही त्याचा व्यंकटेशाशी असलेला संबंध लक्षात येतो. शिवाय विठोबा म्हणजे कोण आणि त्याचा मुळाचा अभ्यासकांनी इतका गांभीर्यानं शोध का घेतला, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. डॉक्टर शागो तुळपुळे यांनी लीळाचरित्र तुळपुळे यांनी मांडले की हाच वीरगळ विठोबाच मूळ रूप असावं. त्यांच्या या मताला डॉक्टर दलेरी यांनीही पाठिंबा दिला आणि विठोबा व वीरगळ यांचा संबंध सर्वप्रथम स्पष्टपणे मांडला. मात्र यावर डॉक्टर रानची ढेर यांचं वेगळं मत आहे. त्यांच्या मते लीळाचरित्रमधील ती कथा प्रक्षिप्त असावी आणि विठोबा हा वीरगळ नव्हे पण तो गोपणांचाच लोकदेव आहे असं त्यांचं मत आहे. एकूणच विठोबाचा इतिहास गोंधळलेला असला तरी बऱ्याच अभ्यासकांना तो गौरी धनगरांच्या श्रद्धेचा मूळ देव वाटतो. शिवाय रानढेरे यांच्या मते विठोबा हा मूळतः गौरी धनगरांचा म्हणजे गोपजनांचा लोकव होता. आंध्र कर्नाटक भागात त्याला यादव समाज पूजत असे आणि पुढे महाराष्ट्रातही त्याची उपासना झाली. यादव राजवटीने त्याला विष्णू कृष्णाच्या रूपात मान्यता दिली आणि त्याचं वैदिकीकरण केलं. या देवाचा इतिहास केवळ पुराण कथांमध्ये नाही तर वीर म्हणून मृत्यू पावलेल्या गोरक्षक वीराच्या स्मारकातूनही दिसतो. पंढरपूर, अहोबल, हम्पी, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या रूपात विठोबा आजही दिसतो. कुठे तो विरोबाशी नाद सांगतो तर कुठे कृष्णावतार मांडला जातो. साऱ्यांमुळे विठोबा हा फक्त एक देव नाही तर अनेक जाती जमाच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा संगम म्हणतो. शिवाय आज विठ्ठल हा बुद्धच होता असा दावा अनेकदा ऐकायला मिळतो. पूर्वी विठ्ठल हा जैनांचा नेमिनाथ होता असंही काही लोक मानायचे, पण आता तो दावा मात्र विरळ होत चाललाय. मात्र विठ्ठल म्हणजेच बुद्ध हा दावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व मिळाले. आंबेडकरांनी स्वतः या विषयावर ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती, पण तो पूर्ण झाला नाही. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चरित्रात त्यांनी विठोबा म्हणजेच बुद्ध असल्याचं म्हटलंय. त्यांच्या मते पांडुरंग हा शब्द पुंडरीक म्हणजेच कमळ या शब्दावरून आलाय आणि पाली भाषेत कमळाला पांडुरंग असंच म्हणतात. त्यामुळे विठोबा म्हणजेच बुद्धच, दुसरं कोणीही नाही. याशिवाय काही संत कवींनीही त्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठलाला बुद्धासारखं वर्णन केल्याचं संदर्भ सापडतात. जनाबाई म्हणते होऊ नये या कृष्ण कंस वधिला, आता बुद्ध झाला सखा माझा,
तुकोबा म्हणतात, बौद्ध अवतार माझी अदृष्टा, मौन मुखे निष्ठा धरी. मुखे निष्ठाधरी एली थोडक्यात अनेक वारकरी संतांनी विठ्ठलाला मौनस्थ आणि बौद्ध रूपात पाहिले. डॉक्टर रानश्री ढेरे विचारतात की वैद्यकीय परंपरेचे अनुयायी संत विठोबाला बुद्धाशी का जोडतात? विठोबाच्या बुद्ध सदृश्य गुणांमुळेच का? ते पुढे सांगतात की आपल्या परंपरेत काहीही नष्ट होत नाही, तर ते नव्या रूपात पुढे येतं. त्यामुळे बौद्ध धर्मास हे विठ्ठल रूप महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं सांस्कृतिक युगांतर ठरतं. एकूण काय तर गेल्या 800 वर्षाहून अधिक काळ एक काळसर पण मनाला भुरळ घालणारा, निशस्त्र आणि शांत असा देव विठोबा भक्तांच्या प्रेमात पूर्ण बुडाला. कोणी त्याला पांडुरंग म्हणत, कोणी विठ्ठल, कोणी विठू, कोणी विठ्या. अगदी विठू संत तुकाराम तर त्याला पंढरीतलं एक मोठं भूत म्हणतात. असं भूत की जे एकदा कोणाच्या मनात झडप घालतं की तो माणूस पूर्णपणे त्याचाच होऊन जातो. म्हणूनच भक्तच नव्हे तर अभ्यासक सुद्धा त्याच्या प्रेमात अडकलेत. आणि आजही विठोबा नेमका आहे तरी कोण याचा शोध सुरूच आहे. पण मंडळी, तुमच्यासाठी विठोबा काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि न्यूज एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.